नमस्कार, TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। धुळे जिल्हा गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच कारणामुळे इंदिरा गांधींपासून सोनिया गांधींपर्यंतच्या जाहीर प्रचार सभा धुळे नंदुरबार मध्ये होत आल्यात। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्याच्या पक्षीय राजकारणात 1990 पासून भाजपचा शिरकाव झाला। त्यानंतर जनता दल सेक्युलर, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, भाकप, रिपाई, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती, लोकसंग्राम अशी विविध राजकीय पक्षांची लांबलचक रांगच सत्तेच्या स्पर्धेत उतरलेली दिसते। मर्यादित सत्ता केंद्र आणि गटातटाचं राजकारण यातून पक्षांचीही जत्रा भरल्याचं चित्र दिसत असलं तरी खरी स्पर्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि सेना भाजप आणि लोकसंग्रामच्या रूपानं उभारलेल्या स्थानिक आघाडी यांच्यातच आहे। जिल्ह्यातल्या बहुलपक्षीय सत्ता स्पर्धेचा आधार मात्र ठराविक समाज गट आहे, हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य। जिल्ह्यात मराठा, कुणबी, गुजर समाज वर्चस्व गाजवण्याच्या परिस्थितीत आहे। मराठा कुणबी समाजातून काँग्रेसचं नेतृत्व पुढे आलं। त्यांनी सहकारी संस्था, बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षण संस्था, साखर कारखाने यावर नियंत्रण मिळवून सत्ता केंद्र काबीज केली। रेश्मा भोये, बापू चौरे, माणिकराव गावित, सुरूपसिंग नाईक, PK अण्णा पाटील, रोहिदास पाटील, अमरीश पटेल यांच्यासारख्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं। काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या एकछत्री प्रभावाचा फायदा मतदारसंघांची फेररचना होईपर्यंत काँग्रेसला झाला। त्यानंतर मात्र स्थिती बदलल्याचं दिसतं। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 3 तर नाशिक जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम आणि मराठा मतदारांची संख्या मोठी आहे। मुस्लिम समाजाचा प्रभाव असला तरी वर्चस्व मात्र मराठा समाजाचं आहे। याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजप शिवसेना युतीनं उचलल्याचं मागच्या निवडणुकीत दिसून आलं। विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, तरीही भाजप आणि काँग्रेस उमेदवाराच्या विजय पराभवाचं अंतर केवळ 20,000 मतांचं होतं। भाजपचे 2 आमदार आणि शिवसेनेचे 2 आमदार असतानाही हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी युतीला बरेच कष्ट घ्यावे लागले होते, हेच यावरून स्पष्ट होतंय। यावेळी ही जागा जिंकायची असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेण्याची गरज आहे। मागच्या निवडणुकीत भाजपच्या प्रतापदादा सोनावणेंनी काँग्रेसच्या अमरीशभाई पटेलांना पराभूत केलं होतं। पक्षांतर्गत गटबाजीचा फटका अमरीशभाईंना बसला होता। त्यामुळेच प्रतापदादांना अवघ्या 20,000च्या मताधिक्यानं विजय साजरा करता आला होता। यावेळी बदल घडवून आणत काँग्रेसला ही जागा जिंकायची असेल तर पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्याची गरज आहे। याही निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अमरीशभाईंच्या नावाची चर्चा सुरू आहे। मात्र त्यांच्या नावाला पक्षातूनच रोहिदास पाटील गटाचा विरोध आहे। याशिवाय मराठा नसणं या मुद्द्यावर विरोधक एक होऊ शकतात आणि मागच्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो। शिरपूर ग्रामीण आणि शिंदखेडा परिसरात त्यांचं वर्चस्व आहे। शिवाय जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेवर त्यांच्याच गटाची चलती आहे। याचा फायदा उचलत विजय साकारायचा असेल तर एकजूट महत्त्वाची ठरणार आहे। काँग्रेसकडूनच डॉक्टर तुषार शेवाळेंच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। राहुल गांधींबरोबरचा थेट परिचय, पक्षश्रेष्ठींशीही थेट संबंध आणि मराठा उमेदवार म्हणून फायदा होऊ शकतो। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामाचाही शेवाळेंना फायदा होऊ शकतो। पण त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं प्रभावी संघटन नसणं, नेमस्त स्वभाव आणि मोजक्या शिलेदारांवर प्रचाराची भिस्त सोपवण्यावर भर देण्याची वृत्ती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते। एकीकडे शेवाळेंच्या नावाची चर्चा सुरू असतानाच माजी आमदार रशीद शेख यांचे चिरंजीव आसिफ रशीद शेख हेही इच्छुक असल्याचं समजतंय। पक्षानं उमेदवारी नाकारली तर बंडखोरी करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे। कार्यकर्त्यांची मोठी फळी, मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क या गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या ठरू शकतात। मात्र महापालिका वगळता कामकाजाचा अनुभव नसणं, ग्रामीण भागात म्हणावा तितका नसलेला संपर्क
जेमतेम 12वी पर्यंतचं शिक्षण या गोष्टींचा उल्लेख त्यांचे कच्चे दुवे म्हणून करता येईल। काँग्रेसकडूनच अभयसिंह राजे भोसलेंचे नातेवाईक आणि राजघराण्याचे वारसदार सत्यसिंह राजे गायकवाड यांचं नावही चर्चेत आहे। प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षश्रेष्ठींशी असलेले थेट संबंध आणि दिल्लीतल्या कामकाजाचा दांडगा अनुभव त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। बडोदा ही त्यांची कर्मभूमी असल्यानं मतदारसंघाबाहेरचा उमेदवार असल्याचं नुकसान त्यांना होऊ शकतं। त्याबरोबरच त्यांच्या पाठीशी म्हणावी तितकी कार्यकर्त्यांची फळीही नाही, स्थानिक पक्ष संघटनेतही प्रभाव नाही आणि त्यामुळेच पक्षाच्या सर्व स्थानिक नेत्यांचा विरोध या गोष्टींचा त्यांचे कच्चे दुवे म्हणून उल्लेख करता येईल। भाजपकडून सुभाष देवरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। शिक्षण संस्था आणि उद्योग उभारणीमुळे त्यांचा जनसंपर्क लक्षणीय आहे। शिवसेनेचा पाठिंबा, माजी मंत्री रोहिदास पाटलांबरोबरचं नातं आणि काँग्रेस विरोधी लाट या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। मात्र याच वेळी त्यांची कोणाचंही ऐकून न घेण्याची आणि फटकळ बोलण्याची सवय, वैयक्तिक संघटनाचा अभाव, मुस्लिमांमध्ये थेट संपर्क नसणं आणि आजारपणामुळे मतदारसंघात फिरण्याची शक्यता नसणं या गोष्टींचा फटका त्यांना बसू शकतो। हिरे घराण्याचा मोठा राजकीय वारसा असलेले अद्वै प्रशांत हिरे ही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क आणि माजी मंत्री रोहिदास पाटलांशी असलेल्या नजीकच्या नातेसंबंधांचा या तरुण आणि धाडसी म्हणून परिसरात नावारूपाला आलेल्या नेत्याला फायदा होऊ शकतो। मात्र त्याच वेळी स्थानिक मतदारांच्या सुखदुःखात सहभागी न होणं, फटकळ आणि जिव्हारी लागणारी टीका करत राहणं आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून होणारा विरोध याचा फटकाही त्यांना बसू शकतो। एकंदर धुळे लोकसभा मतदारसंघातली निवडणूक चौरंगी होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय।